आज आपण आंबट, तिखट, गोड, खमंग, स्पॉन्जी अगदी मार्केटसारखा ढोकळा बनवूया। चला तर आता आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूया। इथे मी 2 वाट्या बेसन घेते आहे। बेसन मी चाळून घेणार आहे। ढोकळा करतेवेळी बेसन जरी चाळलेलं असलं तरी करतेवेळी चाळूनच घ्यायचं, म्हणजे ढोकळा चांगला व्यवस्थित होतो। आता मी सगळं बेसन एका भांड्यामध्ये काढून घेते आहे। आता एका वाटीत मी 2 चमचे पाणी घेते आहे आणि ह्या चमच्याने मी 3 चमचे साखर घालणार आहे आणि ती चांगली विरघळून घेणार आहे। साखर चांगली विरघळली आहे। मी त्यामध्येच 1 चमचा सायट्रिक ॲसिड टाकते आहे, म्हणजे लिंबूसट आणि साखर मी चांगली विरघळून घेतली आहे आणि ह्या पिठामध्ये मी ओतून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून मी सगळं चांगलं मिक्स करून घेते। असं थोडं थोडं पाणी ओतून एका डायरेक्शनने मिक्स करायचे आहे हे पीठ। अर्धा इंच आलं मी किसून टाकते आहे। 2 हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये फिरून घेतल्या आहेत, त्या टाकल्या। थोडं पाणी ओतते आता आणि चांगलं मिक्स करून घेते, फेटून घेते आहे। आता पाव चमचा हळद टाकली, 1 चमचा मीठ टाकलं चवीप्रमाणे, परत थोडं पाणी ओतून परत फेटून घेते आहे। आता 3 चमचे मी आपण जे जेवणाला वापरतो ते तेल घातलं आहे, तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे। अगदी हात दुखेपर्यंत अगदी 8 ते 10 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण। हे आपण चांगलं एका डायरेक्शनने फेटत राहायचं आहे, कंटिन्यू फिरवत राहायचं आहे। माझ्याजवळ हे इडलीचं भांडं आहे, त्याच्यामध्ये मी पाणी उकळत ठेवणार आहे। 1 वाटी ठेवते आहे आणि वाटीवरती मी डबा ठेवणार आहे आणि पाणी चांगलं उकळायला हवं आहे। आत्तापर्यंत मी काय साहित्य वापरलेलं आहे ते बघा। 2 वाट्या बेसन, 3 चमचे साखर, 1 चमचा लिंबूसट, 1 चमचा मीठ, 3 चमचे तेल, पाव चमचा हळद, अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्यांचा ठेचा, एवढं साहित्य मी आता इथे वापरलेलं आहे। चांगलं कंटिन्यू फिरवत राहायचं आहे। एवढं पातळ हवं आहे बघा बॅटर। 1.25 वाटी पाणी। कुकरच्या डब्यामध्ये मी ढोकळा वाफवून घेणार आहे। संपूर्ण डब्याला मी आतून तेल लावून घेते आधी। पिठावरती बबल्स दिसत आहेत बघा, अशा प्रकारे चांगलं फेटून घ्यायचं आहे। आता मी 1 चमचा बेकिंग सोडा घालते आहे। सोड्यावरती मी 1 चमचा पाणी घालते आहे। बेकिंग सोडा घातल्यावर 5 मिनिटे नॉनस्टॉप फिरवत राहायचं आहे, कारण बेकिंग सोडा ॲक्टिवेट करायचा आहे। एका डायरेक्शनने फिरवायचं आहे, त्यामुळे आत हवा तयार होते। हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता कसं फुलून वरती आलेलं आहे बघा। मी 5 मिनिटे एका डायरेक्शनने कंटिन्यू फिरून घेतलेलं आहे। तिखट आवडत असेल तरच मिरची टाका, नाही टाकली तरी चालतं, कारण फोडणीला आपण मिरची टाकणारच आहोत। हात दुखेपर्यंत मी फेटून घेतलेला आहे, तरच ढोकळा फुलून येतो। बटाटे वड्यांना जसं पीठ लागतं तेवढंच पातळ हे पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला। मी सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही साहित्य वापरलात आणि मी सांगितलेल्या टिप्स फॉलो केलात तर तुमचाही ढोकळा असाच होणार आहे। मऊ, जाळीदार, आंबट, तिखट, गोड, स्पॉन्जी असा ढोकळा होणार आहे। हात दुखेपर्यंत हे पीठ मी फिरवून घेतलेलं आहे। आता हे सगळं बॅटर मी या डब्यामध्ये ओतून घेते। पाणी उकळल्याशिवाय हा डबा आपण पाण्यामध्ये ठेवायचा नाही आहे। हे बघा, पाणी चांगलं उकळलेलं आहे, मी डबा आतमध्ये ठेवते आणि पाणी उकळलं नाही चांगलं तर ढोकळा फुलत नाही, म्हणून पाणी चांगलं उकळायला द्यायचं। हे बघा, अशा प्रकारे मी ठेवलं आहे आणि असं झाकण लावायचं आणि आपल्याला वाटलं काहीतरी वाफ बाहेर जाऊ नये म्हणून वजन काहीतरी थोडंसं ठेवायचं। पहिली 5 मिनटं फुल गॅसवरती ठेवायचं आणि नंतर 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवरती ठेवायचं। हा बघा, आता माझा ढोकळा तयार झालेला आहे। मी चाकू टाकून बघितला, चाकूला काहीच चिकटलं नाही आहे, म्हणजे ढोकळा तयार झाला आहे। मी आता खाली काढून घेते। ढोकळा थंड करत ठेवला आहे।
मी आता फोडणीची तयारी करून घेते. 2 चमचे फोडणीसाठी तेल घातलं आहे. तेल तापलं, मी मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडली, मी आता मिरची टाकते. 2 मिरच्या टाकल्या आहेत मी. कढीपत्ता टाकला. 2 वाटी बेसन असेल तर 1 वाटी पाणी ओतायचं, हे प्रमाण बरोबर आहे. आणि 2 चमचे साखर टाकली मी. चवीप्रमाणे मीठ टाकलं. सायट्रिक ॲसिड आंबटपणा येण्यासाठी टाकला. पाणी पण आंबट तिखट गोड व्हायला पाहिजे म्हणून साखर, सायट्रिक ॲसिड, मीठ, मिरची टाकायची. म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा सगळ्या चवी उतरतात आणि पाणी पण सुंदर आंबट तिखट गोड होतं, छान होतं पाणी पण. पाण्याला आता उकळी आली आहे. मी गॅस बंद करून थंड होत ठेवते. कोमट झालं की मी वापरणार आहे. ढोकळ्याच्या सगळ्या कडा सोडून घेते आणि ढोकळा एका ताटामध्ये काढून घेते मी. हा बघा, जशाक तसा ढोकळा आलेला आहे. आता ढोकळा मी कापून घेते. चौकोनी तुकडे करून घेते. ढोकळ्याच्या मध्ये मध्ये जे काळपड दिसतं आहे, ती मिरची ठेचून टाकली होती ती दिसते आहे. ढोकळा पण आपला थंड झालेला आहे आणि फोडणी पण कोमट झालेली आहे. जास्त गरम घ्यायची नाही. फोडणी पण कोमटच पाहिजे आहे, जास्त थंड पण नको. फोडणी घालून झाली की 10 ते 15 मिनटं मुरण्यासाठी झाकून ठेवायचा. मुरल्याच्या नंतर चवीला चांगला लागतो. आंबट तिखट खारट खमंग असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत भेटूया नवीन रेसिपी घेऊन.